हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू। कालच्या कम्युनिटी पोस्ट मध्ये मी विचारले होते की तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारा, शक्य होईल तेवढी उत्तरं मी तुम्हाला देईन। वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात। मी काय केलंय की जेवढे कुठले प्रश्न होते त्यातले काही प्रश्न जे होते ते खूप रिपीटेड होते, त्याच्यामुळे ते प्रश्न असे एकत्र करून एकदमच घेतलेले आहेत। म्हणजे मग त्यामुळे कुणाची नावं वाचता नाही येणार, पण ज्यांचे सगळ्यांचे प्रश्न आहेत ते सगळे एकत्रित केलेले आहेत मी। पहिला प्रश्न आहे, केसांना स्ट्रेटनिंग केलेले चांगले की नाही? स्ट्रेटनिंगने हेअर डॅमेज होतात का? केसांसाठी कोणते ऑइल चांगले? केस खूप ऑइली होतात तर उपाय? शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरम सजेस्ट कर। सॉफ्ट हेअरसाठी कोणता शॅम्पू वापरावा? हेअर ऑइल कोणते चांगले? केस गळण्यासाठी सोल्युशन? सगळ्यात तर आधी मी सांगेन, मी कोणतीही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही किंवा कोणतीही अशी एक एक्सपर्ट नाहीये या गोष्टीमध्ये, पण मी ज्या गोष्टी अनुभव घेतला त्या गोष्टीवरून मी अनुभव तुमच्याशी शेअर करते इथे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। केसांना स्ट्रेटनिंग केलेलं अजिबात चांगलं नाही। खूप सारे केमिकल्स यूज केले जातात स्ट्रेटनिंगमध्ये। 3 वेळा तरी तुम्हाला हेअर एक स्ट्रेटनरने पूर्ण केस असे स्ट्रेट केले जातात। खूप काळजी घ्यावी लागते, केमिकल सुद्धा यूज होतो आणि डॅमेज खूप होतात। मी 8-9 वर्षापूर्वी केलं होतं स्ट्रेटनिंग, त्यामुळे मला परिपूर्ण कल्पना आहे याची। त्याच्यानंतर केसांसाठी कोणते ऑइल चांगले? जे ऑइल तुम्हाला सूट होतं ते चांगलं, कारण प्रत्येकाच्या हेअर कंडिशननुसार, स्काल्पनुसार प्रत्येकाला ऑइल वेगवेगळं सूट होतं। त्यामुळे कोकोनट ऑइल तर सगळ्यांनाच मला वाटते सूट होतं। सध्या मी कोकोनट ऑइल आणि सेसा हे दोन्ही पण वापरते मध्ये अधूनमधून, कारण दोन्हीही चांगले मला सूट होतात। त्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरमच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे की शॅम्पू, हेअर कंडिशनर आणि सिरम हे प्रत्येकाच्या हेअर स्काल्पवरती डिपेंड आहे की तुम्हाला कोणता चांगला वाटतो। काहींना एखादा शॅम्पू वापरल्यानंतर ड्राय होऊ शकतात केस, काहींना तोच शॅम्पू सूट होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला सध्या जो सूट होतोय चांगला तो तुम्ही यूज करावा। ड्राय केसांसाठी कोणता वापरावा, ऑइली केसांसाठी कोणता वापरावा? ऑइली केसांसाठी मोस्टली हेअर स्काल्प जे क्लीन करणारे शॅम्पू असतात ना, तर ते वापरावे, कारण ऑइली हेअरमुळे जास्त करून आपल्याला डर्ट, घांदी आहे ती चिकटून राहते। डॅन्ड्रफ सुद्धा काहींना होतं, तर डॅन्ड्रफ सुद्धा क्लीन करणारा शॅम्पू वापरावा आणि तो सॉफ्ट करणारा। असे खूप सारे शॅम्पू बाजारात आहेत आणि जर काही जास्तच प्रॉब्लेम असतील तर डर्मॅटॉलॉजिस्टला तुम्ही विचारू शकता। हेअर सॉफ्ट करण्यासाठी कोणता शॅम्पू वापरावा? हे कोणत्याही शॅम्पूने हेअर सॉफ्ट होत नाहीत, शॅम्पूने स्काल्प जे असते ती क्लीन होते आणि क्लीन झाल्यामुळे हेल्थी स्काल्प असेल तर तुमचे हेअर सुद्धा हेल्दी राहतात। कंडिशनर जो असतो तर ते आपले केस जे आहेत ते एकदम सॉफ्ट करत असतो, तर चांगल्या प्रतीचा कंडिशनर ह्या लेंथ पासून ह्या खाली इथपर्यंत वापरावा। कंडिशनर इथे लावून उपयोग नाही। शॅम्पू आपण इथे हे क्लीन करण्यासाठी वापरतो। शॅम्पूचा जो फोम येतो त्याने ही केस क्लीन करावीत। शॅम्पू पूर्ण केसांना कधीही लावू नये, फक्त स्काल्पला क्लीन करण्यासाठी लावा। आणि कंडिशनर जे असतं ते मिड लेंथ जे असते तिथून इथपर्यंत जो असतो पूर्ण एंडिंगला कंडिशनर जो असतो तो लावा, त्याच्यामुळे फायदा पडतो। कंडिशनर लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर परत केस वॉश करायचे, केस तुमचे सॉफ्ट राहतात। ओके, स्किन केअरचे जे प्रश्न आहेत सगळे, म्हणजे पिंपल्स येणं किंवा काळे डाग येत आहेत, त्यानंतर काहींची स्किन ड्राय होते, काहींना स्कार्स आहेत, तर माझं तर मत की जर एक्स्ट्रीम प्रॉब्लेम आहे तर नक्कीच तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या। आणि एक स्किन केअरच्या बाबतीत मी सल्ला नक्कीच देईन जे मला योग्य वाटतं की स्किन केअर चांगलं ठेवावं। बेसिक स्किन केअर राहण्यासाठी तुम्ही दररोज सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ही एवढी क्रुशियल गोष्ट आहे जी तुम्ही वापरलीच पाहिजेत, कारण त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। पिगमेंटेशन असू देत, पिंपल्सचा सुद्धा, त्याच्यानंतर स्कार्सचे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम। तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता की सनस्क्रीनचे फायदे कोणकोणते आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की सनस्क्रीन वापरल्याने किती फायदे आपल्याला होऊ शकतात। तर मी हा एक सल्ला देईन स्किन केअरच्या बाबतीमध्ये। बाकी कोणतेही सल्ले देण्यासाठी मी एक्सपर्ट नाहीये। मी काही प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवले ते फक्त रिव्ह्यूसाठी असतात की त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि ते तुम्हाला कसे सूट होतात। बाकी ते प्रत्येकावरती वेगवेगळ्या पद्धतीने सूट होत असतात। स्वामी सेवा कशी करतेस? मी नेहमी सांगत आलेली आहे की मला जास्त करून सगळ्या गोष्टी सॉर्टेड आवडतात। स्वामी सेवा सुद्धा माझी अशीच असते, मी कंटिन्युअसली नामस्मरण करत असते आणि मला ते जास्त योग्य वाटतं। मी कोणती पूजा किती तास करते किंवा कोणत्या पद्धतीने करते, काय काय करते, ह्यापेक्षा मला पर्सनली हे आहे की कोणी कसं करावं पूजा, कोणी कशी भक्ती करावी, हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे। पण मला स्वतःला नामस्मरण करायला खूप आवडतं आणि कंटिन्युअसली मी नामस्मरण करते। बेसिक पूजा ही असतेच, पण स्वामींचं नाम कंटिन्युअसली माझ्या मनात असतं। मी ट्रॅव्हलिंग करत असू देत, मी रिकामी बसले की कंटिन्युअसली सुरू असतं, कुठेही मी चालता बोलता माझं कंटिन्युअसली नामस्मरण सुरू असतं। तर हीच माझी स्वामी सेवा आहे। कोल्हापूरच्या घरचे काय झाले? खूप जणींनी कोल्हापूरच्या घरचा प्रश्न जो आहे तो खूप विचारलेला आहे। ते हे ज्या त्यावेळी नक्की तुम्हाला सांगेन, पण सध्या ज्या गोष्टी करंट लाईफमध्ये घडतायत त्या तरी सांगेन। मी घेतलेलं आहे हे तुम्हाला सांगितलं, पण त्या बाबतीतचे अपडेट्स ह्या जेव्हा तिथे राहायला जाईन तेव्हा दाखवेन। तुर्तास मी त्यातल्या गोष्टी काहीही सांगू शकत नाही।
तू वाचलेले बुक्स, तर मी इथे साईडला फोटोज देते, मी कोणते कोणते बुक्स वाचलेले आहेत आणि त्यावरून तुम्ही येऊ शकता. पण मेन माझं सगळ्यात अजूनपर्यंत आवडतं बुक जे आहे ते द सिक्रेट, रहस्य हेच आहे. आरवचा स्टडी कसा घेतेस? शक्यतो आरवला सेल्फ स्टडीची मी सवय लावलेली आहे, पण जेव्हा केव्हा त्याला स्टडी करताना काही इश्यूज असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तो बिनधास्तपणे मला विचारतो. पण जास्त करून त्याचे प्रॉब्लेम्स त्याने सॉल्व्ह करावेत स्टडीमधले, आणि त्याला हेच सांगितलं, तुला जर अडखळलं तर मला सांग. आणि थोडा वेळ त्याला मी बसू देते स्टडीला, जास्तही वेळ असं नाही अभ्यासच कर अभ्यासच कर, त्याला खेळायला मी जास्त देते. अशा पद्धतीने असतं. मी असं पट्टी घेऊन हा हे कसं केलंस ते कसं केलंच नाही. आता काहीतरी करायचं असेल, जसं मी हनुमान चालीसा त्याच्याकडून पाठ करून घेतली, तर 8 दिवसाचा टायमिंग दिला, ह्या 8 दिवसामध्ये तो हनुमान चालीसा पाठ केली पाहिजे. तू कोणत्याही टायमिंगला बस आणि पाठ कर, आणि ते पाठ करून दाखवलं. मी जबरदस्ती नाही केली. अशा पद्धतीने फ्लेक्झिबल, त्याचा मूड कसा आहे त्या पद्धतीने मी घेते. ब्लॉगिंगमध्ये कॉन्फिडेंटली कसे बोलावे, प्रमोशन कसे मिळतात? ब्लॉगिंगमध्ये कॉन्फिडेंटली बोलण्यासाठी मेन तुमचा जो नॉर्मल लोकांशी कसं बोलतो त्याच पद्धतीने तोच कॉन्फिडन्स आणावा लागतो. बाकी कोणताही एक्स्ट्रा असं काही नाही. तुम्ही जसं नॉर्मल लोकांशी बोलता तसंच कॅमेराच्या समोर कोणी नाहीये तुमच्यासमोर, फक्त कॅमेराकडे बघून बोलायचं आहे. हे काही जणांना खूप अवघड वाटतं, खूप अवघडल्यासारखं वाटतं. याच्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा, तुम्हाला ती जमून जाईल. प्रमोशनच्या बाबतीतला प्रश्न मी एंडिंगला घेते सगळं, कारण त्याच्यामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे. तुझा फेस ग्लो कसा दिसतो या बाबतीत प्रश्न खूप विचारलेले आहेत. आधी तुझा फेस असा नव्हता आणि आता कसा दिसतोय वगैरे. तर सगळ्यांना वाटतं मी खूप सारे फिल्टर वापरते. आताही कुठला फिल्टर वापरलेला नाहीये आणि स्मूथनेस सुद्धा वापरलेला नाहीये. काय होतं, जेव्हा तुम्ही स्किन केअर चांगलं करायला लागता आपोआपच स्किनमध्ये बदल येऊ लागतात. मी काही जणींना चॅलेंज देते की ज्यांना असं वाटतं की नाही हे होऊ शकत नाही, फक्त 3 महिने कंटिन्युअसली न चुकता सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी सिरम संध्याकाळी सिरम, सकाळी मॉइश्चरायझर दुपारी मॉइश्चरायझर संध्याकाळी मॉइश्चरायझर, सकाळी सनस्क्रीन दुपारी सनस्क्रीन वापरून बघा. तुमच्या स्किनमध्ये फरक हा 100% पडणारच, कारण आपण स्किनला प्रोटेक्ट करतो आणि त्यासोबतच पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्लो हा आपोआप दिसतो. ग्लो कधीही कुठल्याही मेकअप प्रोडक्टने आणता येत नाही, फिल्टरने तर आणताच येत नाही. ग्लोने फक्त फिल्टरने फक्त तुमचा चेहरा क्लीन होतो, एकदम असा पांढरट दिसतो, पण फिल्टरने कोणताही चेहराचा ग्लो दिसत नाही, चकाकी त्याला दिसत नाही. आता जर मी फिल्टर वापरले असते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लपल्या असत्या, पूर्ण प्लेन झाल्या असत्या, हे पिंपल गेलं असतं, हे जे तीळ आहेत हे गेले असते, हे छोटे छोटे डाग गेले असते. पण मी कुठलाही फिल्टर इथे वापरलेला नाही, कुठला स्मूथनेस वापरलेला आहे आज. त्यामुळे मी जस्ट क्लिअरली अशी बसलेली आहे उत्तरं देण्यासाठी. तुझ्यातील अशी गोष्ट जी तुला बदलायला आवडेल आणि कोणत्याही व्यक्तीची गोष्ट जी तुला स्वीकारायला आवडेल, तुझ्या फॅमिलीतली म्हणजे माझ्यातली जर गोष्ट मला बदलायची असेल तर मी पटकन कोणावरही विश्वास टाकते आणि पटकन रिॲक्ट होते. आता मी ते बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी मला बदलायला आवडतील, कारण पटकन विश्वास टाकणं खूप हानिकारक आहे आपल्यासाठी. त्यावेळी मी खूपदा फसलेले आहे. आणि पटकन रिॲक्ट झाल्याने काय होतं की तुमच्याबद्दलचे गैरसमज वाढतात. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी कोणत्याही गोष्टींना रिॲक्ट होणं थांबवलेलं आहे, की ज्याला जे समजायचं ते समजू देत. जी आपल्या जवळची लोक आहेत, जी तुम्हाला ओळखतात, जी तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तर ते तुम्हाला ओळखतात. त्यामुळे बाकी कोण काय विचार करतं, बाकी कोणी काय बोललं तर मी एवढी रिॲक्ट व्हायला जात नाही. हा तुमचंच खरं आहे म्हणते आणि गप्प बसते. रिटायरमेंट नंतर कोल्हापूरला जाणार का? सचिनचं नक्कीच, कारण गावाकडेच सगळं आहे शेवटी. रिटायरमेंटच्या आधीच आम्ही जायचा विचार करतोय, ते प्रयत्न सुरू आहेत, ते लवकरात लवकर होतेत. स्वामींच्याकडे माझी ही खूप मोठी प्रार्थना आहे. तुझा डाएट आणि एक्सरसाइज, तर मी कोणताही स्पेशल डाएट करत नाही. मी मध्ये वजन कमी करताना एक डाएट शेअर केला होता, डाएट प्लॅन मी घेत होते आणि त्याच्यामध्ये पण नॉर्मल गोष्टी होत्या. त्यांना मी माझं जे खाणं आहे ते सांगितलं होतं, मला ज्या अलर्जी गोष्टी आहेत त्या सांगितल्या होत्या, त्याच त्यांनी मला त्या डाएटमध्ये इन्क्लूड करून दिल्या होत्या. फक्त कॅलरीचं प्रमाण जे आहे ते ठेवलं होतं. आता सुद्धा माझा डाएट खूप सोपा आहे, कोणताही एक्स्ट्रा एंट्री नाहीये. फक्त प्रोटीन पावडर म्हटलं तर तेच असेल, नाहीतर बाकी कुठलं एक्स्ट्रा नाहीये. त्याच्यामध्ये खूप सिंपल डाएट आहे, म्हणजे सकाळची भाकरी, संध्याकाळची भाकरी जी आहे ती नाचणी, ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहे. बाहेरचं जास्त खात नाही मी, जंक फूड तर खातच नाही जास्त, म्हणजे कधीतरीच असेल पण कंटिन्युअसली कधी नाही. बाहेरचं जेवायला पण आम्ही जास्त कधी जात नाही. एखादं ऑकेजन असेल तर मैद्याचे कोणतेही प्रोडक्ट जास्त नाही. संध्याकाळचा चहा मात्र घेते, एखादं बिस्किट लागतं. आणि त्याच्यानंतर ऑइली पदार्थ जे असतात ते जास्त नसतात, तळलेले जे असतात, आणि केलेच तर एखाद दुसरा, म्हणजे भजी पण एखाद दुसरी अशीच, ती अशा पद्धतीने असतं. आणि जेवण जे आहे ते 32 ते 34 वेळा चावून खाते. हे मी आर माधवनचा एक इंटरव्ह्यू बघितला होता, त्याच्यामध्ये खूप गोष्टी मला पटल्या होत्या. आणि पाण्याचं प्रमाण
आणि जेवण सकाळी 11 वाजता होतं, संध्याकाळी 8:30 वाजता होतं. दिवसभरात मग संध्याकाळी चहा तेवढा होतो, भूक जास्त लागत नाही. लागलीच तर मग एखादा मिल्कशेक करून पिते. त्यामुळे 1500च्या दरम्यान आपल्या कॅलरीज झाल्या पाहिजेत याचं काळजी मी घेते. आणि मला हेल्दी ठेवतं, म्हणजे माझं हे जेवणाचं आहे. कुणालाही कमी वाटू शकतं, कुणाला वाटू शकतं की नाही हे डाएट आहे, तर असं नाही. माझं जेवणच तेवढं कमी आहे. आणि एक्सरसाइज म्हटलं तर दररोज सकाळी 6 ते 7:30 जिम एक्सरसाइज होतो, त्यानंतर नंतर चालणं पण होतं घरातून, नंतर संध्याकाळी थोडंसं योगा हे ते पण असतं. या सगळ्या गोष्टी मी करते. यशस्वी व्हायचं असेल तर काय करायचं, जॉब असू देत किंवा संसार असू देत. मला वाटतं की यशस्वीची होण्याची व्याख्या नाहीच आहे. एखादी गोष्ट आपण प्राप्त केली तर परत आपल्याला नवीन गोष्ट खुणावं लागते की हे पण आपल्याला मिळवायचंय. मला तर वाटतं की आनंदी होणं जास्त गरजेचं आहे यशस्वी होण्यापेक्षा. थोडं ड्रामॅटिक वाटेल माझं हे वाक्य, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवतो ना, तेव्हा अजून ती गोष्ट दुसरी मिळवावी अशी इच्छा होत जाते. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला मिळाली त्याचा आनंद घ्यायचा. आता संसारात आणि जॉबमध्ये करताना काय, आपण प्रत्येक गोष्ट मन लावून केली तर त्यामध्ये आपण यशस्वी होतोच. संसार असू दे, संसारामध्ये आता म्हटलं तर सगळे फॅमिली मेंबर्स येतात, सासर माहेरचे येतात, सगळ्यांनाच आपण सुखी ठेवू शकत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ओके थोडंसं नमतं घेणं गरजेचं असतं. काही काही गोष्टीमध्ये काही गोष्टीमध्ये उत्तर देणं गरजेचं असतं. आणि जॉबमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला देत गेलात, मनापासून करत गेलात, अगदी नावडतं काम असेल तरी सुद्धा ती मन लावून केलं तरी तुम्हाला त्याची पोचपावतीही मिळते. सॉरी मी थोडं फास्ट बोलते कारण प्रश्न खूप आहेत. सासूबाई असताना सगळे कसे होते, सचिन सपोर्ट करत होते का? खूप जणींना हा प्रश्न असेल. मी कधी उत्तरं पण दिली होती की आईंचं आणि माझं इतकं पटत नव्हतं. काहींनी त्याचा गैरअर्थ घेतला होता का इतकं पटत नव्हतं म्हटल्यानंतर त्या मला विरोध करत होत्या काय, असं काही नव्हतं. आई असताना सुद्धा मी जीन्स घालत होते, मी ऑफिसला जीन्स वगैरे घालून जायचे. एवढंच की वैचारिक मतभेद थोडा असणार, म्हणजे ही गोष्ट अशी करायची ते त्यांच्या पद्धतीने विचार करायचा आणि ते करेक्ट असायचं. आणि मी माझ्या पद्धतीने, जवळजवळ 40 वर्षांचा गॅप असल्यामुळे कसं, 35 ते 40 वर्षांचा गॅप होता, त्याच्यामुळे कसं की थोडं आपलं वैचारिक गोष्टींमध्ये बदल घडतो. पण असं नव्हतं की त्या सपोर्ट करत नव्हत्या. मला आठवतं मी रांगोळीचं कॉम्पिटिशन होतं चाळीमध्ये आणि मी रांगोळी काढायला घेतलेली आणि त्यांनी सगळा स्वयंपाक वगैरे कम्प्लीट केला आणि माझा रांगोळीमध्ये फर्स्ट नंबर आला. तर त्या इतक्या खुश झाल्या होत्या. त्यांचं असंच होतं की मी पुढे जावं, मला सगळ्या गोष्टी याव्यात, म्हणजे शेती पण यावी, घरातलं पण करता यावं आणि मी जॉब पण करावा. मग ते कधी कधी असं व्हायचं की तिन्ही गोष्टी मला पण सांभाळणं अवघड जायचं. मग कधी कधी असं व्हायचं की भाजी करण्यामध्ये वगैरे किंवा नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात स्टार्टिंगला की ते थोडं डिफरंट पडायचं. थोडेसे मतभेद हे प्रत्येक फॅमिलीत असतात. म्हणजे असं नाही की सासू मला काही करूच देत नाही. आत्ता जर असतात तर त्यांनी मला म्हटलं असतं की मी सगळं सांभाळते आणि तू बाकीचं सगळं कर. जसे सासरे आहेत तशाच पद्धतीने. त्यामुळे ज्यांनी कुणी डोक्यात त्यावेळी घालून घेतलं होतं की नाही आणि सासू असती तर हिलाही करता आलं, असं नाही. सासूबाई असते तर ह्याच्यापेक्षा मी जास्त करू शकले असते, कारण बॅकएंडचं सगळं जे आहे ते सगळं त्यांनी सांभाळलं असतं. घरापासून किराणा मालापासून मी फक्त हेच काम केलं असतं. ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून बिझनेस जे आहे ते ओपन केले असते. आता कसं घरात लक्ष देऊन हे करावं लागतं. तर आई असताना बऱ्यापैकी म्हणजे थोडंफार होतं, पण एवढं एक्स्ट्रीम असं नाही की बऱ्यापैकी सासू सुनामध्ये जे असतं ते. पण नंतर सगळं ओके छान होतं. आरो झाल्यानंतर पण व्यवस्थित होतं सगळं. सचिन सपोर्ट करत होते का? नवऱ्याचं कसं होतं माहितीये का स्टार्टिंगला, की आईला सपोर्ट करू की बायकोला सपोर्ट करू, कारण आई जन्मदात्री असते आणि बायको नवीन नवीन आली असते. अरेंज मॅरेजमध्ये थोडंसं जास्त होतं. पण त्यांचं असं असतं की न्यूट्रल राहायचे ते, कारण सासू सुनात भांडतात आणि एकत्र होतात. त्यामुळे बाबा पण आणि सचिन पण बऱ्यापैकी न्यूट्रल राहायचे, जास्त काही लक्ष घालायचे नाहीत. त्यामुळे मी कधी त्यांच्या सपोर्ट करू देत मला किंवा त्यांना सपोर्ट करू अशी अपेक्षा केली नाही. 1-2 वेळा त्यांनी आईंच्या पुढ्यात मलाच थांबवलं की तू गप्प बस म्हणून. मग तेव्हा ठीक आहे मी गप्प बसते, कारण ते कधी कधी काय होतं की आपण नमतं घेणं कधी कधी गरजेचं आहे. आणि आई पण कधी जास्त एकदम हे नाही, तेवढ्या पुरतच करायच्या, नंतर बोलायला यायच्या. त्यामुळे एवढं काय ते जायचं नाही वादाला विकोपाला. त्याच्यानंतर फिल्टर कोणता वापरते, मी कधी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे, मी कोणताही फिल्टर वापरत नाही. फिल्टर वापरल्यानंतर तुम्ही बघितलं असाल, तुम्ही फिल्टर जेव्हा वापरता फोटो काढताना सुद्धा ते खूप पांढरट फोटो येतात, अगदी चेहरा प्लेन दिसतो, नॉर्मल, ह्यात काही गोष्टी दिसत नाही. तर मी फिल्टर कुठलाही वापरत नाही. थोडासा स्मूथनेस जो असतो, स्मूथनेस म्हटल्यानंतर काय, एखादा लाल वगैरे चट्टा असेल किंवा असे हे जे स्कार्सचे थोडेसे हे दिसतात, तर हे कम्प्लीट दिसणं बंद होतं, तर ते कम्प्लीट होतं. आता मी फिल्टर नाही वापरलं, त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसत असेल, इथे पण तुम्हाला दिसत असतील. तर फिल्टर नाही, मी कोणताही फिल्टर वापरत नाही. मी खूप मनापासून सांगते, मी फिल्टर कोणताही वापरत नाही. फोटोज जेव्हा आपण इंस्टाग्रामला अपलोड करतो तेव्हा
अगदी हिरो हिरोईनचे फोटो सुद्धा एडिट करून टाकतात, कारण ते साडीचं प्रमोशन असतं, ते चांगलं दिसावं, प्रेझेंटेबल दिसावं म्हणूनच आपण फोटो काढतो ना. तर तेव्हा थोडंफार ते असतं की थोडा एडिट केलेला असतो, म्हणजे स्किनच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर बाकी कुठलं नाही, पण थोडंसं मेकअप टाईप कुठे जर बिघडलं असेल तर ते केलं जातं. पण डेली ब्लॉगिंगमध्ये मी फिल्टर वापरत नाही. पास्ट मधून कसे बाहेर यावे, कारण काही तिने टाकले की काही गोष्टी फोकस करता येत नाहीत, किंवा काही गोष्टींना खूप त्रास होतो, हेल्थचा इश्यू वगैरे असं. तर मला तर वाटतं हेल्थचे इश्यू ना शक्यतो आपल्या इथून सुरू होतात. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मला दुखतंय, मला इथं डोकं दुखतंय, कंटिन्युअसली विचार केला ना, त्या विचारांचा असर आपल्या शरीरावरती होतो. त्यामुळे विचार क्लिअर ठेवा स्वतःच्या शरीराच्या बाबतीत सुद्धा. आणि दुसरी गोष्ट की पास्टमधून कसं बाहेर यावं. खूप जणींना पास्टमध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या सिच्युएशननुसार त्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे आता त्या गोष्टींचा विचार करून काहीही फायदा नाही, कारण त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. त्या गोष्टींचा अतिविचार करून आताचा प्रेझेंट तुम्ही खराब करणार, आणि आताचा जो वर्तमान काळ आहे तो खराब झाला तर भविष्य हमखास खराब होणार. तर त्याच्यामुळे शक्यतो पास्टमध्ये काय झालं, काय घडलं, किती वाईट गोष्टी होत्या, हा विचार शक्यतो सोडून द्या. कारण ते झालेलं आहे, ते होऊन गेलेलं आहे, त्याच्याबद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही. आता पुढे कसं आपल्याला चांगलं घडता यावं. वाल्याचा वाल्मिकी सुद्धा झाला होता, कारण चुका केल्यात त्यांनी, त्या सुधारल्यात आणि त्यांनी त्यांचं आयुष्य पुढे नेलं. पण तुम्ही तर तिथेच अडकून पडलात ना, तर तुम्ही कुठेच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे तो विचार तरी कम्प्लिटली बंद करा. आणि फोकस करणं कसं असतं माहितीये का, फोकस करायचं असेल एखाद्या गोष्टीवरती, समजा तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आयुष्यात, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील ह्या गोष्टी शोधायच्या, सर्चिंग करायच्या. खूप सारे आता ऑप्शन अवेलेबल आहेत. तर त्याच्यानंतर ते फोकस तुमचा राहतो त्या गोष्टीमध्ये. म्हणजे कितीही प्रॉब्लेम्स आले तरी ही गोष्ट मला मिळवायची आहे, तर त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न आणि मेन म्हणजे जिद्द सोडायची नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एक किस्सा, एक हॅपीवाला आणि एक सॅडवाला. तर आयुष्याला कलाटणी देणारा एक किस्सा जर माझा म्हटला तर मी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये गेले होते. असे खूप सारे आहेत, पण त्यातला एक की महालक्ष्मी मंदिर जे आहे कोल्हापूरचं, तर तिथे मी गेले होते. आणि तिथे त्याच्या आधी म्हणजे युट्यूबच्या आधी मी याच्याचा जॉब पण केला होता. त्याच्यानंतर कोटक महिंद्रामध्ये मी ऍज अ ते कन्सल्टंट असल्यानंतर तेही काम करायचे, विमा सल्लागार आपण म्हणतो ते. तर मी तेव्हा माझे काही झाले होते करून, म्हणजे विमा वगैरे उतरवून, तर त्यातले मला जे कमिशन मिळतं तर त्यातले 200 रुपये मी कडेला काढून ठेवले होते. आणि मी विचार केला होता की हा कोणत्या तरी मी गरीब किंवा गरजू व्यक्तीला देऊन कुठल्याही मंदिराच्या दानपेटीत टाकणार नाही. हा किस्सा मी अगोदर पण सांगितलाय, कधी एखाद्या ब्लॉगमध्ये असेल. आणि मी महालक्ष्मी मंदिरात गेले होते तेव्हा मी, आरव आणि जिजू होते माझ्यासोबत. आणि अचानक एक जे किन्नर आहे ते असं अचानक समोर आले. खूप मोठा परिसर आहे तो, ते मला अजून जसंच्या तसं डोळ्यासमोर ते चित्र आहे. अचानक ते समोर आले, त्यांच्या डोळे असे ना वरच्या साईडला असे लागलेले होते आणि तब्येतीनं असे होते ते. आणि त्यांनी ते लगेच असं पैसे मागतात ना, तर मी म्हटलं थांबा, मी माझं पहिली सॅलरी होती आणि ह्या माझ्या जॉबची, आणि त्यातले मी 200 रुपये काढून ठेवलेत आणि ते तुम्हाला देते. मग ते काढून ठेवले माझं, म्हणजे मी गडबड अशी करत होते, कधी त्यांना काढून देते. आणि मी दिल्यानंतर त्यांनी म्हटलं पोरी तुझं मन लई मोठं आहे, तुझं आयुष्यात सगळं चांगलं होईल, भलं होईल, टचवूड. आणि त्यांनी एक कवडी काढली आणि मी पहिल्यांदा ती प्रोसेस बघत होते. त्याच्यानंतर मी जाऊन गुगलवरती सर्च केलं, ती कवडी दातामध्ये चावून कंगण्यांच्या आतून बाहेरून केली त्यांनी. त्याच्यानंतर 1 रुपया परत काहीतरी शोधायला लागले, मला माहित नव्हतं की तो रुपया म्हणून, ते शोधायला लागले. आणि नंतर एकदम त्यांची झोळी होती छोटीशी अशी पॉकेट टाईपमध्ये. मग ते म्हणायला लागले माझ्याकडे होता ग, खरं कुठे ठेवला मी काय समजत नाही, असं तसं. कवडी होती की रुपया होता मला लक्षात नाही. आणि पहिली कवडी दिली की रुपया दिला, मला वाटतं रुपया दिलेला पहिला त्याने, रुपये दिलेले. नंतर कवडी बघत होते त्या आणि शोधल्या अशा. आणि नंतर त्यांना थांब सापडलं. ते पण प्रोसेस त्यांनी तशीच केली. दोन्ही मला काय करायचं त्याचं हेही सांगितलं मला त्यांनी. आणि डोक्यावर हात ठेवला, कानामध्ये काहीतरी बोलल्या त्या, मला ते काही कळालं नाही. आरवच्या कानात पण बोलल्या, जिजूंच्या कानात पण बोलल्या. आणि डोक्यावरती हात ठेवल्या आणि तुझं सगळं भलं होईल म्हणायला लागलं. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा जस्ट 2018 गेलं होतं आणि जानेवारीच्या दरम्यान मी कोल्हापूरमध्ये गेलो होते. आणि 2018 मला अतिशय वाईट गेलं होतं, आमच्या फॅमिलीला खूप खराब होतं. आणि ते म्हणतात ना, एखाद्याचा आशीर्वाद मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला एखाद्यानं मनापासून दिलेला आशीर्वाद बाहेर काढतो. तर ते त्यावेळी मी अनुभवलं. कारण माझ्या मनात असं काहीच नव्हतं की चला देऊया, त्यांनी मला आशीर्वाद देऊ देत. कारण काही जण असं मागून घेतात, तर नाही, तुम्ही किन्नर जे असतात त्यांच्याकडून कधीही मागून घेऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या अगदी मनापासून तो आशीर्वाद दिला पाहिजे. आणि ते एक जे असतात ना किन्नर, करेक्ट, म्हणजे जे काही आता फेक पण असे आहेत लोक, पण जे काय म्हणतात त्याला,
खरोखरचे जे असतात तर त्यांचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं असतं. आणि मला ती काही अपेक्षा नव्हती तेव्हा, मी फक्त त्यांना द्यायचं होतं. त्याच्यानंतर मी खूप बदल आणून आयुष्याला अगदी कलाटणी मिळाली. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला आणि सगळं जे काही बघताय ते आता तुम्ही आहे. म्हणजे एखाद्याचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं. जसं एखाद्याचा तळतळाट खूप खाली नेतो तसाच एखाद्याचा आशीर्वाद खूप तुम्हाला वरती नेतो. म्हणून नेहमी सगळ्यांच्याबद्दल चांगला विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जर वाईट किस्सा म्हटला तर माझ्या बाळाचं डेथ झाली होती. ती दुसरं बाळ जन्माला आलं आणि जन्माल्यानंतर 9 दिवसांनी ते हे झालं. म्हणजे त्याला श्वासच घेता येत नव्हता आणि त्याला नाकातोंडातून नळ्या घातल्या. म्हणजे जसं तो जन्मला तसं त्याला शिफ्ट केला होता. माझी जिथे डिलिव्हरी झाली तिथे 3 तास अंतरावरती कोल्हापूरमध्ये ते हॉस्पिटल होतं आणि तिथं त्याला ठेवलं होतं. 9 दिवस त्याला तसंच ठेवलं, कारण त्याने काहीच इम्प्रूव्हमेंट नव्हती. आणि मी तो विचारच केला नव्हता की असं माझ्या आयुष्यात घडेल, आणि ते झालं होतं. तर तेव्हा तो खूप वाईट विचित्र वेळ होती माझ्यासाठी ते जाणं. म्हणजे डायरेक्ट बाळाला मी त्यावेळी विचार करत होते की बाळाला हातावरती खेळवेन किंवा असं हे करेन, आणि जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा त्याच्यात काहीच हे नव्हतं. त्यामुळे तो खूप वाईट हे आहे. मी आठवत नाही, मी कधी रडत पण नाही, पण आज मी ट्रिपला गेले होते तेव्हा मला अचानक खूप आठवण आली होती आणि मी तेव्हा थांबू शकले नव्हते. मी सगळ्यांना म्हणते की रडू नका, कुठलेही वाईट प्रसंग आले किंवा कोणी आयुष्यातून गेलं, पण कधी कधी आठवण आली की त्रास होतो. त्याच्यामुळे ते एक गोष्ट राहून जातं. म्हणजे मी कधी कधी मी 3-4 वर्षांची मुलं बघते, 5-6 वर्षांची. तर म्हणजे साईडच्या ताईंचा पण मुलगा आहे, तो 8 दिवसांच्या अंतरातून जन्मलेला, म्हणजे माझं बाळ जन्मल्यानंतर. तर मी त्याला आरवची आणि त्याची जोडी बघितली ना तर मला खूप छान वाटते की माझा पण मुलगा एवढाच असता आणि त्याचा पण खूप जीव आहे आरववरती. म्हणजे आरव जे सांगेल ते करतो, त्यामुळे मी त्याला पण असं छोटा मुलगाच म्हणते माझा. त्याच्यामुळे आरवची जोडी आणि आरवला पण एक साथ झाली असेल. त्याच्यानंतर मला ते मनात थोडं भीतीच बसले की नेक्स्ट मी हे घेतलं तर काय होईल किंवा असं तसं. म्हणून ती एक वाईट गोष्ट माझ्यासाठी आहे. मी शक्यतो नाही आठवण काढत, कारण ती एक कमेंट मी वाचली होती, मी जर रडले तर आता जिथं त्याने जन्म घेतला असेल किंवा जिथं तो आता असेल तर तिथं त्याला त्रास होईल, त्यांना ज्या आईबाबांच्या पोटी जन्म घेतला तर त्यांना पण तो त्रास करेल. त्यामुळे शक्यतो डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पॉझिटिव्ह आणि फ्रेश कसे ठेवते स्वतःला, खुश कशी राहतेस. खूप काही गोष्टी आयुष्यात बघितलेल्या आहेत, वाईट पण चांगल्या पण. आणि मी तर ग्रॅटिट्यूड आहे माझा की एक चांगल्याच गोष्टी घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये, आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या गोष्टीतून मी खूप काही शिकले. आणि मी नेहमी हेच करते की एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली किंवा वाईट झाली तर त्या गोष्टीमधून चांगलं काही झालं माझ्या आयुष्यात हा विचार करते. काही गोष्टी होऊ शकतात, कधी कधी आपल्याला वाटतं ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत किंवा जी व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही ती वाईट, असं आपल्या मनाची धारणा असते. पण तसं नसतं. एखादी गोष्ट घडण्यामागे काहीतरी रिझन आहे, ते रिझन फक्त आपल्याला कळलं पाहिजे. काही जरी झालं, मी समजा चला एखादी गोष्ट परचेस करायची असेल मला आणि ती नाही मिळाली तर थोडंसं त्यावेळी वाटते की अरे मला ही गोष्ट मिळायला पाहिजे होती. पण नंतर एक वाक्य जे आहे ते नेहमी लक्षात ठेवते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुमच्या आयुष्यात घडत नाही, जे तुमच्यासाठी चांगलं असतं ते तुमच्या आयुष्यात घडतं. हा विचार करणे आणि त्यासोबतच जे होईल ते चांगल्यासाठी होईल हा विचार करणे आणि सोडून देणे सगळं, मग बाकीचं काही टेन्शन येत नाही. आणि खुश कशी राहते, दुःखी कशाला राहायचं सांगा. आता मी काही बोलणे तुम्हाला ड्रामॅटिक वाटतील की नाही एवढं कोणी असू शकत नाही, व्हिडिओसाठी करतात, पण मला खरंच मी हाच विचार करते की दुःखी राहून मिळणार आहे काय. आयुष्य घडणार, रिंकल्स येणार, चेहऱ्याचा ग्लो जाणार, त्रास होणार, त्याच्यापेक्षा खुश कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये खुश राहणं गरजेचं आहे. पिक्चर बघा आवडीचं जर दुःखी वाटत असेल, लहान मुलांच्या सोबत खेळा, पुस्तक वाचा, खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल. एकदाच जन्म मिळालाय, त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम असतील असं नाही की हा तुम्ही म्हणाल हिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नसतील, आता चांगली परफेक्ट फॅमिली आहे, चांगलं कमावते, सासर माहेरचं सगळं चांगलं आहे. फक्त असं होऊन जमत नाही, कधी कुठली गोष्ट होईल, कधी कुठले असं खूप प्रॉब्लेम्स पण येऊन गेलेत आयुष्यामध्ये. पण त्यावेळी सुद्धा म्हणजे 2018ला इतके प्रॉब्लेम्स आले तरी पण सहज आम्ही त्यातून बाहेर पडलो. म्हणजे अकाउंट 0 झालेला असताना सुद्धा एवढा खर्च झाला होता आम्हाला तरी सुद्धा, कारण का स्वामीवरची भक्ती होती. त्यावेळी स्वामी आयुष्यात आले होते, स्वामींनी मला चूज केलं होतं. म्हणजे मला वाटलं देखील नव्हतं की मी कधी यांची सेवा करेन, कारण मला त्याबद्दल काहीही माहित नव्हतं. सचिनच्या ऑपरेशनच्या वेळी पहिल्यांदा जेव्हा जिथं गेलं होतं तेव्हा त्यांनी मला म्हणायला लागले हे बघ स्वामी, मोठा असा फोटो होता त्यांचा. मी तेव्हा विश्वास उडालेला, कारण आईंची ऑपरेशन खूप होत होती, त्रास होत होती त्यांना, सचिनचं पण असं झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं मला नाही विश्वास कोणाच्यावरती. पण जेव्हा विश्वास बसला तो कायमचा बसला आणि त्यांनी मला नेहमी साथ दिली.
त्यामुळे खुश राहण्याचं रिझन पण हे आहे की स्वामीच्या वरती एवढं आता ते हे झालंय माझं की काय म्हणतात ना, आपण ऍडिक्टेड झालोय त्या भक्तीच्या मध्ये की काही वाटतच नाही. आणि मी स्टार्टिंगलाच म्हणते, स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर ते एक ब्लेसिंग्स पण असतात की आपण एखाद्याला बोलतोय की तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होते, त्यामुळे काही ना असं वाटते की अरे ही पण आपल्याला ब्लेसिंग्स देते तर खूप छान वाटते. तर त्या पण फ्रिक्वेन्सी ते आपल्याकडे येतात. माहेरची आठवण म्हणून तू काय आणलाय सासरी आणि कसं जपतेस तू, असं होता एक प्रश्न. माहेरची आठवण म्हणून ते आधी होतं, म्हणजे लग्न झाल्यानंतर मला वाटतं एक पाण्याची बॉटल होती आणि मम्मीची साडी होती. तर एक साडी आहे मम्मीची माझ्याकडे आणि तीच माझी आठवण आहे नेहमी, आणि ती तशीच आहे व्यवस्थित तशीच ठेवलेली आहे ती साडी. मनाविरुद्ध घडत असेल घरात तर काय करतेस, असं होतं खूप जणींचं. संयुक्त कुटुंबात तर ते खूप होतं, मनाविरुद्ध घडतात काही गोष्टी आणि आपल्याला ते दाबून सहन करावं लागतं. पण कसं असतं, फॅमिली जर बांधून ठेवायची असेल तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी त्या सहन कराव्या लागतातच. आणि असं नाही की मी माझ्या घरात काही घडत नसेल, तर काही गोष्टी होतात अशा. पण त्यातून मी थोडंसं शांत बसून विचार करते. पहिला जसं म्हटलं की रिॲक्ट व्हायचे, पण शांत बसून थोडं विचार करते की हे घडलं तर मी रिॲक्ट केलं पाहिजे का, किंवा हे त्यांच्या दृष्टीनं करेक्ट आहे, मग आपल्या दृष्टीनं करेक्ट नसेल, आपलं काही नुकसान नाही आहे ना त्याच्यामध्ये. आणि ठीक आहे, काही गोष्टी जिथे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट खाली जात असेल तर तिथे बोललंच पाहिजे, कोणीही असू. पण जिथे फॅमिलीची गोष्ट आहे आणि सगळ्यांचं ओके आहे, सगळ्यांची एकमतून एखादी गोष्ट घडते आणि आपल्याला ती पटत नाही, तर ठीक आहे, होऊ देत. कारण सगळ्यांचं एक 10-12 जणांचं एकमत झालेलं एखाद्या गोष्टीवरती फॅमिलीच्या हितात असेल तर मग ठीक आहे, ओके. नाहीतर मग आपलं मत मांडणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आणि जरी घडत असेल मनाविरुद्ध तरी थोडंफार ते मनासारखं करून घेण्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत. आणि होत नसेल तर शेवटी मग जे आहे ते सोडून दिलं पाहिजे मला वाटतं. कारण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, अशक्यच आहेत, तर त्या हाल पे छोड दो. ज्या बदलता येतात तर त्या बदलण्याचा नक्की प्रयत्न करा. कोणची रिंगटोन एकटीने विचारते, पर्सनल चॉईस आहे तुझा, पण सांग. एक जी आहे ती श्रीकृष्णाची रिंगटोन आहे आणि दुसरी जी आहे दुसऱ्या आईची, तर ते नवीन आता मूवी आलेला आमरण, त्याच्यामधली जी फेवराईट रिंगटोन आता खूप व्हायरल झाली तर ती आहे. त्यानंतर मला एकटीने अजून एक प्रश्न विचारलेला आहे की जे रिंग आहे, फिंगर रिंग मध्ये जो स्टोन आहे तर त्याचा तुला काही इफेक्ट झाला का, किंवा तू जो स्टोन आहे त्यामुळे कुणाला विचारून तो घेतलीस का. तर मी ट्रिपला गेले होते जयपूरला, तेव्हा पाम रिडिंग करतात, तर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या पटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की हा स्टोन वापरा, तुम्हाला तुमचे अडथळे जे आहेत ते दूर होतील, खूप सारे अजून पण आहेत ते. मग मी असं कधी कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नव्हता, पण त्यावेळी का माहिती वाटलं की हा चला घेऊयात, विश्वास ठेवत बघूयात असं. मग पण जे काय आता तुमच्या समोर आहे, मी असं म्हणणार नाही. आणि शेवटी नशिबाचा पण भाग असतो आणि आपल्या मेहनतीचा पण भाग असतो. पण काही काही वेळा असं असतं की काही गोष्टी अशा बंद असतात आणि त्या ओपन होणं गरजेचं असतं, आणि एखाद्या गोष्टीनं त्या ओपन होतात. तर एकदम म्हणजे वाईट काही मला इफेक्ट जाणवलेला नाहीये, जे आहे ते चांगलंच घडलेलं आहे. टचवूड. स्ट्रेस टेन्शन तुला येतं का, ते कसं मॅनेज करतेस, ओव्हरथिंक करतेस का. प्रत्येक बाई ही ओव्हरथिंक करतेस, आपण ओव्हरथिंक करायलाच जन्माला आलोय की काय असं वाटतं कधी. ओव्हरथिंक करण्यामुळे प्रॉब्लेम जे नसतात तेही होतात, त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं ओव्हरथिंक करणं मी आता थांबवलेलं आहे. त्यासोबतच स्ट्रेस टेन्शन हे प्रत्येकाला आहे, प्रत्येक बाबतीत हे येतं. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्ट्रेस घेतो, तर ऍक्च्युअलमध्ये जेव्हा स्ट्रेस मला येतो तेव्हा मी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. मन जे आहे ते मला सुद्धा येतो, कारण युट्यूब आहे, प्रमोशन्स येतात. त्याच्यानंतर दुसरं माझं इंस्टाग्राम पेज आहे ते पण केलंय मी. माझं नवीन एक व्हेंचर जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे साडी कलेक्शनचं. तर ते खूप जणी मला रिक्वेस्ट केली होती, तर तू स्टार्ट कर अफोर्डेबल प्राइसमध्ये. तर ते नव्यानं स्टार्ट केले, तिथं पण लक्ष द्यायचंय, घरात पण लक्ष द्यायचं असतं, आरोग्य अभ्यासाकडे पण लक्ष, बाबांची हेल्थ पण नीट राहिली पाहिजे, घरात जे काय संपलंय ते बघितलं पाहिजे, सासर माहेर अजून काय गोष्टी आहेत त्या बघितल्या पाहिजेत. तर थोडा स्ट्रेस हा येतोच, पण शक्यतो मॅनेज करायचा प्रयत्न करते, कारण करायचं तर मलाच आहे. मी त्रास करून घेतला तर ह्या गोष्टी होणार कशा. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी त्या गोष्टी नियोजन पद्धतीनं करते, त्यामुळे स्ट्रेस हा येत नाही. एखाद्या गोष्टीचं टेन्शन जर आलंच तर शांत बसते पहिले तर, कारण जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा खूप सारे मार्ग निघतात. गप्पच बसते एखाद्या कोपऱ्यात जाऊन, आणि नंतर मग शांत निवांत काही डोक्यात विचार आणत नाही, आणि त्याच्यानंतर मग विचार करते काय करता येईल. आणि मग ठीक आहे, मग जी माझी जवळची व्यक्ती आहे त्यांच्याशी 1-2च आहेत, त्यांच्याशीच फक्त मी बोलते एखादी गोष्ट माझ्यात प्रॉब्लेम कुठला आला असेल तर. कारण 17 जणांना सांगून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम उपयोगात नाही. काही जण फक्त चघळतातच, ते काही ना इंटरेस्ट वाटतो की हा हिला प्रॉब्लेम आला. पण ऍक्युरेट एखादी दुसरी अशी व्यक्ती असावी जिला सांगितल्यानंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळावं. तर ते एक हे करते मी.
माधवी दीक्षित म्हणून माझी एक सबस्क्रायबर आहे, खूप चांगली आहे. तर तिने टाकलेलं होतं की ती खूप तिच्या मैत्रिणीला, जवळच्या क्लोज फ्रेंडला सांगते, कुठल्या गोष्टी कनेक्ट करायचा प्रयत्न करते, पण तिकडून ते तेवढं येत नाही की मला असं वाटतं ती म्हणजे माझ्यासोबत ती कनेक्टेड आहे की नाही किंवा असं. तर मला काय वाटतं, एखाद्यानं मेसेज केला किंवा एखाद्याने कॉल केला तरच आपली मैत्री असते असं नाही. माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे सुप्रिया म्हणून. जवळजवळ 25 वर्ष झाली आम्ही मैत्रिणी आहोत, 25 ते 26 वर्ष झाली. पण कॉलेजमध्ये असताना जास्त बोलणं व्हायचं, लग्न झाल्यानंतर एवढं नाही कॉन्टॅक्ट होत. पण गावी गेल्यानंतर आम्ही तशाच भेटतो, तसंच आमचं बोलणं असतं, तसाच दंगा असतो. कुठेही फोन मेसेज न केल्यामुळे ते तुटलेलं नाही. कनेक्शन इथनं पाहिजे. फक्त कॉल मेसेज करणारीच लोक तुमच्याशी कनेक्टेड असते, किंवा दररोज एखादा जो मेसेज टाकतो गुड मॉर्निंगचा, एखादा कोट, तर तो तुमच्याशी कनेक्टेड असा नाही. इथून कनेक्टेड असलं पाहिजे. तुम्ही एकमेकांच्या विषयी कसं फील करता, तुमची मैत्री किती स्ट्रॉंग आहे, इथून होतं. म्हणजे तुम्ही वर्षाने जरी भेटलात तरी तुमच्या फिलिंग्स त्याच असल्या पाहिजेत. त्यामुळे हे जर कनेक्शन असेल माधवी, तर जवळची मैत्रीण आहेच ती. पण फक्त ती कॉल मेसेज करत नाही जवळची असून पण, तर त्यामुळे तू गैरसमज नको करून घेऊ या गोष्टीचा. तिने विचार केलेला आहे, ब्रँड प्रमोशनला सुरुवात कशी केलीस, फायदा होतो की नुकसान, साडी प्रमोशन कसे करतात, युट्यूब असेल तर प्रमोशनला सुरुवात कशी करावी, नवीन युट्यूबरसाठी चॅनल ग्रोथ होत नसेल तर काय करावं. साडी ब्रँड प्रमोशनला मी सुरुवात केलेलीच नव्हती. मला ब्रँड प्रमोशन पहिल्यांदा एका मसाल्याचं आलं होतं, जेव्हा स्टार्टिंग माझं होतं फेज, तेव्हा 2021ला. आणि तेव्हा मी केलं होतं, पण त्यांनी कधी कधी होतं ब्रँड फसवतात सुद्धा. तर त्यांनी काय केलं होतं की 100 ग्रॅमचा मसाला जो होता ना, त्याची किंमत 250-300 ग्रॅमच्या मसाल्याची घेतली होती. मला ती कमेंट आली की ताई, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून घेतला आणि असं झालं. मी त्या ब्रँडशी कनेक्शन तोडलं पूर्ण आणि त्यांना पैसे सुद्धा रिफंड करायला लावले. तर तशी सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मला कळालं की ब्रँड्स पण असतात युट्यूबमध्ये पे करणारे, पेड प्रमोशन. ते आम्ही याच्यामध्ये केलं होतं, अफिलेटमध्ये होतं ते. आणि पेड प्रमोशन सुद्धा असतात, ते कळालं जेव्हा क्युअर स्किनचं फर्स्ट आलं, ममाअर्थचे आले ब्रँड्स प्रमोशन, नेचर शुअरचं आलं. मग तेव्हापासून मी म्हटलं असे पण असतात ब्रँड प्रमोशन. आणि स्वतः ते लोक अप्रोच करतात तुम्हाला, तुमचा कॉन्टेंट बघून आणि तुमचा जो ऑडियन्स आहे तो बघून. तुम्ही ब्रँड प्रमोशन ब्रँडकडे गेलात, अप्रोच केला, तर कसं असतं बघा, एखाद्याने आपल्याला आमंत्रण दिले जेवणाचं, तर तो आपल्यासाठी छान थाळी सजवणार. आणि जर तुम्ही एखाद्याला म्हणतो मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे, जेवण कर म्हणजे कर, तर ते नॉर्मल जेवण वाढणार. तर असंच असतं. तुम्हाला शक्यतो मग बार्टर कोलॅबोरेशन मिळतात. त्याच्यानंतर फायदा होतो, नुकसान. फायदाच होतो, पण ब्रँड्स कोणते आहेत हे तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडलं पाहिजेत. ते ब्रँड्स तुम्हाला म्हणजे कधी कधी आम्हाला गॅमलिंगचे वगैरे येतात आणि ते खूप मोठी अमाऊंट पे करू शकतात. खूप मोठी अमाऊंट तुम्हाला सांगतात की हे आम्ही एवढे देतो तुम्हाला, तेवढे देतो. जवळजवळ 70-80 हजार पण द्यायला तयार असतात. जे तुम्ही जर काही जे दुसरे काय म्हणतात बेटिंगचे ऍप वगैरे जे लोक प्रमोट करतात, तुम्ही काही बघितले असेल लोकांना जे युट्यूबवर आहेत, बेटिंगचे ऍप किंवा एखादं ऍप वगैरे प्रमोट करतात, त्यांना खूप रक्कम दिली जाते, अगदी 30, 40, 50 हजारापासून. जर त्यांचे सबस्क्रायबर 2-2.5 लाखाच्या वरती असतील तर त्यांना जवळजवळ काही लोकांना 80-70 पण मिळतात. तसे आम्हाला पण येतात, पण ते घेऊ शकत नाही. मी फक्त स्किन केअर आणि मेकअप केअरच्या असतील किंवा साड्यांच्या असतील त्यात जाहिराती निवडते, कारण त्या तशाही दुकानामध्ये पण मिळतात, कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये. तर अशा पद्धतीने, त्यामुळे माझं नुकसान कधी झालेलं नाही. काही लोकांना पटत नाही, पण त्यांना ब्रँड प्रमोशन म्हणजे काय असतं, पेड प्रमोशन काय असतं हे त्यांना एवढं माहित नसल्यामुळे ते रिॲक्ट करतात. त्यामुळे मी आता बऱ्यापैकी लेट गो करते त्या गोष्टी. प्रमोशनला सुरुवात कशी करावी हे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः गेला तर तुम्हाला बार्टर प्रमोशन मिळतं, तिकडून तुम्हाला आलं तर ते लोक पेड करतात. नवीन युट्यूबरसाठी चॅनल ग्रो होत नसेल तर काय करावे. मी एकच टिप देईन, कंटिन्युअसली तुम्ही व्हिडिओज टाकतच राहिले पाहिजे. कुठलंच दुसरं तुम्ही ट्रिक नाही यूज करू शकत. काही गोष्टी यूज केल्याने तुमचे सबस्क्रायबर वाढतील पण व्ह्यूज वाढणार नाहीत. त्यामुळे फक्त आणि फक्त मेहनत हाच पर्याय आहे युट्यूबमध्ये. दररोज व्हिडिओ टाका. आता बघताय की काही युट्यूबरचे व्ह्यूज पण खूप डाऊन झालेले आहेत, कारण लोकांना नवीन नवीन गोष्टींचा शोध असतो, नवीन नवीन गोष्टी बघायला आवडतात आणि त्यात काहीच गैर नाहीये. जवळजवळ आता आम्ही खूप सारे युट्यूबर जे 2-2.5 लाखाचं त्यांचा बेस आहे, काही व्हिडिओज न जातात 1 लाखापर्यंत, काही व्हिडिओज न जातात 20 हजारांपर्यंत व्ह्यूज. पण आम्ही थांबलेलो नाही, आम्ही कंटिन्युअसली टाकतच राहतो, कारण ते व्हेरिएशन असतं. कॉन्टेंट जसं असेल तसं तुम्हाला लोक पसंत करतील. जर मी ब्लॉग टाकले तर लोकांना आवडतं, मी स्किन केअर टाकलं तर जे स्किन केअर बघणारे खूप लोक कमी आहेत, कारण माझं मिक्स कॉन्टेंट आहे. काही ट्रॅव्हलिंग पण दाखवले मी, त्यांना पण सबस्क्रायबर मिळाले. काहींना घराचंच आवडतं फक्त बघायला, त्याने तर मला खूप सबस्क्रायबर मिळाले होते. त्यामुळे जो कॉन्टेंट टाकेन त्या कॉन्टेंटचा ऑडियन्सच मला बघणार, त्यामुळे व्हेरिएशन्स खूप असतं आणि त्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओज टाकावेच लागतात. तिने विचारलेलं आहे लग्न विनोदा कधी करणार आहे, तर माहित नाही, पण त्याने अजून 2 वर्षाचा टायमिंग मागून घेतलेला आहे. थोडंसं जॉबमध्ये सेटल होऊन त्याला फ्लॅट बघतोय तो,
तर तेवढं झाल्यानंतर करायचं असं त्याचा विचार आहे. आई वडिलांना मुलगा सांभाळतो तसं मुलीने सांभाळावं, याबद्दल काय विचार आहे तुझा? आई वडील दोघांचे पण आहेत आणि आता असं कायदा आले की मुलींचं सुद्धा संपत्तीमध्ये समान वाटा आहे. फक्त संपत्तीमध्ये समान वाटा आहे म्हणून सांभाळण्याचं गरजेचं नाही. ज्या आई वडिलांनी कोणत्या अपेक्षा न ठेवता आपल्याला सांभाळलेलं आहे, आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्याला पुढे घेऊन गेलेले आहेत, आपले लग्न लावून दिले आहेत, आपले नातवंड सुद्धा बघतात, खूप हेल्प करतात, तर हा विचार येऊच नाही मनात की मुलं जशी सांभाळतात तसं मुलीनं पण सांभाळावं का? सांभाळलं पाहिजे जर काहीच ऑप्शन नसेल तर. जर आईला काही जणींना काहींना फक्त मुलीच असतात, त्या जाणार कुठे? सांभाळलं पाहिजे. जर घरामध्ये सगळं असेल आणि मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर हा प्रॉब्लेम येतो. काही काही जण सपोर्ट करतात, काही काही नाही. तर माझ्या ओळखीतल्या एकट्या आहेत, तर त्यांना आई आहे आणि त्या त्यांची सासरी घेऊन जाऊ शकत नाही, तर त्यांनी आईच्यासाठी म्हणजे एकटी मेड ठेवलेली आहे. महिन्याच्या महिन्याला त्या पैसे पाठवतात आणि आईचं सगळं बघतात, महिन्यातून एकदा जाऊन भेटून येतात. आता माझ्या आईचं सुद्धा असंच आहे. मी, विनू, राजश्री तिघं जण सुद्धा महिन्याला तिला पैसे पाठवतो. तुला काय करायचं त्या पैशाने कर म्हणतो. आणि ती जिथं राहते तिथं माझी फॅमिली जवळजवळ आहे, म्हणजे मामा मावशी वगैरे, त्यामुळे तेवढं टेन्शन राहत नाही. सांभाळव मला तर वाटतं. तू खूप प्रोडक्ट प्रमोशन करते, बट तुला जे प्रोडक्ट रिअल यूज करते का ते कोणते आहेत? जेवढे प्रोडक्ट आतापर्यंत मी प्रमोट केलेले आहेत त्यातले कुठले ना कुठले मी प्रोडक्ट वापरतेच आहे. मेबेलिनचा मस्कर आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर मेबेलिनचं काजल आयलायनर सुद्धा आहे. लॅक्मेचं पण सेम. पॉन्ड्सचं तर माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे जे वापरते. डर्माकोचे तर सगळेच प्रोडक्ट मी दाखवले तेच माझ्या स्किन केअरमध्ये असतात. ते ब्रँड सोडून दुसरे कुठले आता ब्रँड माहीत सुद्धा नाही आहेत. विश केअरचं बॉडी लोशन आहे ते वापरते, कारण जर डर्माकोचं मला सनस्क्रीन सूट होत असेल तर कधी कधी डर्माकोचं मला मॉइश्चरायझर सूट होणार नाही, तर दुसरं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. त्यामुळे प्रमोशन सोडून कुठले प्रोडक्ट मी वापरत नाहीये. मी स्वतः ते यूज केलेले. त्यातले मेन जे आहेत ते सिरम जर म्हटलं तर व्हिटॅमिन सी सिरम मला डर्माकोचं सूट होतं, पण त्यातलंच कोजिक ऍसिड सिरम मला सूट होईल असं नाही. त्यामुळे काही गोष्टी ज्या मला सूट होत नाहीत त्याच ब्रँडचं तर मी बाजूला ठेवते आणि माझी मैत्रीण आता नीता, तिला डर्माकोचे सूट होतं तिला देते. अजून माझ्या मैत्रिणी ज्यांना डॉक्टर शेटचे सूट होतात तर जेवढे असतात ते त्यांना देऊन सोडते. तर जे प्रमोशनला आलेले तेच प्रोडक्ट मी सुद्धा यूज करते. असं नाही की प्रमोशनला आलेले प्रोडक्ट वाईट असतात. खूप जणींना हा गैरसमज आहे, प्रमोशन सोडून सांग प्रोडक्ट, असं नाहीच आहे. आता खूप साऱ्या ऍक्ट्रेसने प्रमोशन बेबी क्रीमचं, सीसी क्रीमचं केलेलं, लक्सचं तर प्रमोशन सगळेच करतात. लक्स साबण आपण वापरतोच, हिमालयाचं पण प्रमोशन करतातच सगळे, टीव्हीवरती पण दाखवतात. त्याच्यानंतर डेटॉलचं प्रमोशन करतात. मग ते प्रमोशन करणारे प्रोडक्ट वाईट नाहीत. प्रमोशन हा भाग काय आहे की एखादा आता कपड्यांचं कसं, एखादा ड्रेस आलाय बाजारामध्ये तर जो मी दाखवला तो तुम्हाला आवडला तर तुम्ही घेणार. त्याच पद्धतीने एखादा ब्रँड आहे, त्यांनाही त्यांचं प्रोडक्ट चांगलं केलेलं आहे आणि त्यांना लोकांपर्यंत ते पोहोचवायचं आहे. तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मार्ग शोधतात. मार्केटिंग कसं करायचं, मग मार्केटिंग एजन्सी असतात. मार्केटिंग एजन्सीना त्यांनी सांगतात की आम्हाला असे लोक पाहिजेत की जे आमच्या ब्रँड्स लोकांपर्यंत अजून पोहोचवतील आणि आमच्या ब्रँडमध्ये किंवा आमच्या प्रोडक्टमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे ते सांगतील. मग त्या एजन्सी ज्या असतात त्या शोधतात. जसं काही एजन्सी युट्यूबरना शोधतात, मग मराठीमधला पाहिजे, तामिळमधला पाहिजे, हिंदीमधला पाहिजे, इंग्लिशमधला कॉन्टेंट क्रिएटर पाहिजे, मग त्यांना कॉन्टॅक्ट करतात, मेल करतात. असा एक ब्रँड आहे, त्यांचा असं प्रोडक्ट आहे, तुम्ही ते प्रमोट कराल का, त्यातले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगायचे आणि एक छोटीशी अशी स्क्रिप्ट देतात. जसं टीव्हीमध्ये तुम्ही लक्सची ऍड बघताय की एकदम असा सुगंध घेते ती आणि असं स्किनला लावल्यानंतर मस्त उजळ होते त्वचा, तर ते व्हिज्युअलायझेशन लोकांना दाखवतात की ह्या प्रोडक्टमध्ये हे कॉन्टेंट आहे आणि ह्या इन्ग्रेडियंट्समुळे हा फायदा होऊ शकतो. तर असं ते एक स्क्रिप्ट सांगतात की अशी एक स्टोरी बनवायची. जसं एखादी कथामधून बोध जो द्यायचा आहे एखाद्या कथेमधून, तर त्यासाठी एक कथा रचली जाते, त्यामधून तात्पर्य काय आहे. तशाच पद्धतीने ते जे आहे ते एक स्क्रिप्ट आम्हाला देतात आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे तो तयार करायचा आहे आणि तो आम्हाला द्यायचा आहे. मग तो व्हिडिओ झाल्यानंतर जिथं पेड प्रमोशन असं आम्ही टॅग लावतो तर ते सगळं पूर्ण कंपनीवरती असतं की त्यांनी ते स्क्रिप्ट दिलेले आहे, ते त्यांचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्टमधले स्पेसिफिकेशन आहेत ते सांगायचं. तर खूप जणींचे एकदम लांब दाट केस असतात, पण ते त्यांच्या अगोदरपासूनच असतात. त्यांच्याकडे सुद्धा ऍड जातात की तुम्ही ह्या तेलाचे ऍड करा आणि ह्या तेलामुळे तुमचे केस असे झाले ते सांगा. ऍक्च्युअल मध्ये त्या तेलामध्ये सगळे गुण असतात. काही जणींना ते तेल चांगलं सूट सुद्धा होतं आणि काही जणांना ते सूट होणार सुद्धा नाही. जसं की स्किन केअर मध्ये मला एक प्रोडक्ट आलं होतं, हेअर रिमूव्हलचं पावडर होती, ती खूप छान होती. तिने एकटीने ते प्रमोट केलं होतं, तिचा व्हिडिओ मला त्यांनी रेफरन्स म्हणून दिला होता, पण मी जेव्हा माझ्या पायावरती ते लावलं तर मला ते खूप जळजळ झाली आणि रेडनेस खूप वाढला. तर तेव्हा मी सांगितलं की मला जळजळ होते तर मी हे प्रमोट नाही करणार. पण याचा अर्थ तिला झालेलं नाहीये जळजळ, ते प्रोडक्ट खराब नाही. कोणतंही प्रोडक्ट खराब नसतं,
तुमच्यावरती ते कसं रिॲक्ट करते यावरून तुमच्या त्या प्रतिक्रिया असतात की हे सूट झालेलं नाही. मग ते सूट झालं नसल्यामुळे तो प्रोडक्ट खराब नाही, तुमच्या स्किनवरती ते रिॲक्शन झालेलं आहे. औषधांच्या बाबतीत पण असंच होतं, काही काही जणांचा औषधाची ते ॲलर्जिक असतात. तर प्रमोशन्स हे असे दिले जातात तुम्हाला युट्यूबर्सना, आणि दिल्यानंतर त्यांनी कमर्शियल सुद्धा विचारतात की तुम्ही किती घेणार. मग अगदी 2,000पासून 20,000पर्यंत लोक सांगू शकतात. मोठाच कुठला तरी ब्रँड असेल तर तुम्हाला तो चांगले पे करतो, म्हणजे 80-90 हजारपर्यंत सुद्धा पे करतो. नाहीतर नॉर्मली ब्रँड तुम्हाला 10,000 15,000च पे करतात, त्याच्यापेक्षा जास्त पे करत नाहीत. खूप मोठे ब्रँड असतील तर ते कुठेतरी चांगलं पे तुम्हाला करतात, त्यातून पण निगोशिएट करतात. तू 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही शिकलीस ना, मग तुला दोन्ही येतात का कॉन्फिडेंटली चालवतात. तुझी 2 व्हीलर तरी इकडे का आणतेस गावावरून, तुला सोपे पडल्यासाठी आरोसाठी आणायला आणि पोचवायला. तुला स्वतःला पण कुठेही पटकन जाता येईल आणि तिथे ती पडूनच आहे ना ग, उपयोग पडेल येते. तू कोल्हापूरचे घर कधी दाखवणार. तर 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही शिकलेले, लायसन्स पण आहे, पण हातात नसले की आपण कॉन्फिडेंटली चालवू शकत नाही. नॉर्मली मी ते कसं चालवायचं ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, हे मी प्रामाणिकपणे सांगते. 2 व्हीलर स्कूटी जी आहे ती चालवता येते, पण नॉर्मल प्लेन रस्त्यावरती, खड्ड्यामध्ये वगैरे खूप हळूहळू चालवते मी. त्यानंतर माझी 2 व्हीलर जी आहे ती भावाकडे आहे पुण्यामध्ये, तो यूज करतोय सध्या. आणि माझा विचार आहे की इथे मुंबईला घेऊन यायची, कारण आता पुढच्या वर्षीपासून आरवला घेऊन जायला सोडायला मला ती उपयोगाला पडेल. सो आहे त्या सगळ्या गोष्टी. शेवटचा प्रश्न, व्हॉट आर द कॉन्स अँड टफ टाइम्स फॉर द युट्यूबर लाईक यू. प्रत्येक युट्यूबरला सगळ्यात मोठा जो त्रास असतो तर तो ट्रोलिंगचा. त्याच्यानंतर आपला कॉन्टेंट कसा आपल्याला कंटिन्युअसली ठेवता येईल, व्यवस्थित ठेवता येईल, याचा निगेटिव्ह कॉमेंट्सचा पण त्रास येतो. आणि दररोज आपण अपडेट कसं राहायचं, कोणत्या गोष्टीने आपला ऑडियन्स खेचता येईल, हे त्यातले म्हणजे कधी कधी व्हिडिओज खूपच चांगले जातात, कधी कधी खूपच डाऊन येतात. तर हाही एक गोष्ट म्हणत असेल, दररोज काय नवीन करायचं हे तरी जास्त टफ असतं प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरसाठी. आणि त्यातून येणारे जे नवीन काहीतरी गोष्टी असतात, म्हणजे एखादा माझ्यावरून सांगते, एखादी गोष्ट वेगळ्या वेने आपण लोकांना सांगायला जातो, पण समोरचे लोक कसे घेतील हे सांगू शकत नाही आपल्याला. आणि कधी कधी निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या की आपल्याला खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं की अरे खरंच आपण असे नाही आहोत. आणि काही लोक कसे असतात, तुमच्यावरती जलस असतात. काहींना तुम्ही म्हणजे तुमचा जो ऑरा आहे किंवा तुम्ही स्वतःमध्ये बदल केलेले आवडत नाहीत. काहींना असं असतं की यांच्या आयुष्यात खूप चांगलं चाललंय पण आपल्याला नाहीये. मग त्यांच्या ज्या आयुष्यात गोष्टी आहेत, म्हणजे एखादी प्रथा किंवा एखादी रीत ती त्यांच्या फॅमिलीमध्ये आहे, ते दुसऱ्यांच्या फॅमिलीमध्ये वेगळं असले की त्यावरून ते टीका करतील. किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये असे ड्रेस घातले जात नाहीत, पण तुमच्या फॅमिलीत म्हणजे आपण जे युट्यूबर असतात त्यांच्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे ड्रेस घालायला परवानगी दिली जाते, त्यामुळे ते पण त्यांना खपत नाही. अशा गोष्टींनी सुद्धा काही त्रास दिला जातो, पण ते थोडंसं समजून घेणं खूप अवघड आहे. मला पहिल्यांदा खूप रिॲक्ट करायची सवय होती, आता सुद्धा मी बऱ्यापैकी खूप कमी झाले, म्हणजे 20% मी रिॲक्ट करते. कारण आता ह्या गोष्टी समजल्यात की माझं जसं आयुष्य आहे तसंच समोरचीचं असेल असं नाही. समोरची शेतात जाऊन काम करत असेल आणि तिला हे वाटत असेल की अरे ह्यांचं लाईफ तर खूप चांगलं आहे म्हणून यात ज्ञान देतात, त्यामुळे ती तिच्या ह्यानं विचार करून ती तुम्हाला कॉमेंट करणार, त्यामुळे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जो तुमचा पहिला सबस्क्रायबर असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चेंज केलेलं असतं, जसं मी केलेलं आहे, तर त्यांना ते आवडत नाही की पहिला तू साधी होतीस, पहिला तू सिंपल होतीस, आता तू स्वतःला चेंज केलं. तर काहींना चेंज आवडत नाही, त्यामुळे ते तुम्हाला अशा पद्धतीचे कॉमेंट करू शकतात. तर तेही तुम्ही विचार केला पाहिजे की तुमचा चेंज झाला आणि त्या लोकांना तो चेंज आवडत नाहीये, त्यामुळे त्यांनी ते कॉमेंट केलेले आहेत. तर तुमचा दोष काही नाहीये. काही जणांना असं होतं की फक्त जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्यावरून लोक काही जज करतात, म्हणजे त्यांना खरी स्टोरी माहीत नसते किंवा खरं काय यांच्या आयुष्यात झालेलं आहे ते माहीत नसतं, फक्त ती व्हिडिओ बघून ते तुम्हाला जज करतात. त्यामुळे तो राग मनात न धरता, कारण आपल्याला कसं असतं, एखादा असा कॉमेंट टाकतो जो खूप असं त्रासदायक असतो, पण तो रिॲक्ट कसा करायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण त्यांना माहीतच नाही की रिअलमध्ये लाईफमध्ये काय घडलेलं आहे, रिअलमध्ये ह्यांचं काय झालं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, फॅमिली मॅटर सांगू शकत नाही, काय झालं, काय होतं, कोणती व्यक्ती कशी होती, कारण ते लोक तुम्हाला व्हिडिओवरून जज करतात, तुमच्या लाईफमध्ये काय घडलं याच्यावरून जज करत नाहीत. ते एक असतं. प्लस काही जणांना असं असतं की मला सगळ्यात फनी गोष्ट अशी झालेली की अपिअरन्सवरून पण काही लोक जज करतात की ही अशी दिसते किंवा ही जाड दिसते, हिचा चेहराच असा आहे, त्याच्यानंतर हिचे केसच असे आहेत, किंवा ही गाऊनच घालते किंवा ही मॉडर्न ड्रेसच घालते. पण त्यावेळी ते थोडंसं हसायला येतं, कारण ह्या अशा गोष्टी जज करण्यासारख्या नाही आहेत. प्रत्येकाला ज्याच्या त्याचा काय म्हणतात त्याला एक फ्रीडम आहे ज्या ज्या गोष्टी वापरण्याचा. अशा खूप साऱ्या गोष्टी युट्यूबरच्या आयुष्यात येतात
की काही गोष्टींना खूप रिॲक्ट करावं असं वाटतं की अरे बोलते हिला सांगतेच मी काय आहे ते, पण नंतर कळते की समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्शन देऊन किंवा त्या गोष्टी सांगून काहीही फायदा नाही, कारण त्यांना जसा विचार करायचा आहे तसंच ते करणार. त्याच्यामुळे माझं तर असं आहे की माझ्याबद्दल माझी फॅमिली, माझे जवळचे मित्रमैत्रिणी किंवा माझे जे जवळचे लोक आहेत किंवा जे माझे खूप जुने सबस्क्रायबर आहेत ज्यांना माझ्यातला हा चेंज आवडतो, तर ते काय माझ्याबद्दल विचार करतात हे मला जास्त मॅटर करतं. कधी कधी मला खूप छान असे मेल येतात की तू खूप स्वतःमध्ये छान चेंजेस केलेले आहेस, स्वतःचं आयुष्य बदलवतेस, तर ते खूप मस्त वाटतं. मग असे जेव्हा मेल येतात तेव्हा मला बूस्ट करतात, एनर्जी माझी बूस्ट होते. आता सकाळीच एक मला कॉमेंट आली होती मी जेव्हा माझ्या साडीचं हे सुरू केलं त्याच्यावरती, की माझ्या मेन इन्स्टा पेजवरती, की खूप छान वाटते धनश्री, तू स्वतः खूप चेंजेस केलेले आहेस आणि अजून गोष्टी करतेस, धडपडतेस. तर जे तेव्हा असं वाटतं की अशी पॉझिटिव्ह लोक आयुष्यात आहेत, तर एखादी गोष्ट निगेटिव्ह आली किंवा एखादी निगेटिव्ह कमेंट आली तर त्या गोष्टीला जास्त महत्व आहे, तर पॉझिटिव्ह गोष्टी किती आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजेत. त्यामुळे मी मोटिवेट करत राहते की मला माझ्या लाईफमध्ये, मला माझ्या बिझनेसमध्ये, आता जो बिझनेस स्टार्ट केलेला आहे किंवा माझ्या ह्या युट्यूबमध्ये ज्या गोष्टी मला जितक्या पॉझिटिव्ह वेने घेता येईल तेवढ्या घेईन, आणि ज्या गोष्टी येतात त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती पण माझ्याकडे आहे की एखादी गोष्ट घडलीच तर तसे मी केलेलं सुद्धा आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलंय. पण सध्या तरी माझा मेन फोकस जो आहे तो ग्रोथकडे आहे, की ग्रोथ कशी चांगली होईल. व्हिडिओच्या एंडिंगला हेच सांगते, बऱ्यापैकी मी प्रश्न घेतलेले, ज्या प्रश्नांची मी उत्तर देऊ शकत नाही ते प्रश्न मी घेतले, जसं की युट्यूब इन्कम हा प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे. त्याच्यानंतर काही पर्सनल क्वेश्चन पण केलेले आहेत, तर त्यातल्या गोष्टींचं मी नाही देऊ शकत आणि हे मी खूप नम्रपणे सांगते आहे. तर मेन माझा आता फोकस आहे तो ग्रोथकडे आहे, की ग्रोथ कशी करता येईल, अजून कुठल्या गोष्टी करता येतील, सगळं सांभाळून कसं करता येईल. कारण हे खूप चॅलेंज आहे एका मुलीला, एका बाईला, की घरचं सगळं सांभाळून हे करणं खूप अवघड आहे. त्यामुळे मी नियोजन करते प्रत्येक गोष्टीचं. दररोज संध्याकाळी मी नोट करते की काय करायचंय, उद्याच्या दिवसामध्ये कोणती कामं आहेत, ती कोणत्या कोणत्या वेळेत करू शकतो, आणि हे नियोजन केल्यामुळे खूप गोष्टी सोप्या जातात. नाहीतर मग खूप जम्बलिंग होतं आणि काय म्हणतात खूप कॉम्प्लिकेशन्स, खूप कन्फ्युजिंग होऊन गोष्टी व्यवस्थित घडत नाहीत. तर सध्या हे असं चाललेलं आहे आणि होप सो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरंच मी खूप प्रामाणिकपणे दिलेली आहेत. मला जेवढं वाटतं, जेवढं माझ्या मनापासून मला त्या गोष्टींची उत्तरं देता येईल तेवढं मी दिलेलं आहे. जे माझ्या मनात होतं ते मी सांगितलेलं आहे. आणि परत मग आपण घेऊ एक 7-8 महिने परत एकदा क्वेश्चन आन्सरचा घेऊ. युट्यूबच्या व्हिडिओच्या बाबतीत पण काही विचारलं की एडिटिंग कसं करायचं, काय करायचं, तर हे तुम्हाला खूप सारे टेक्निकल चॅनल आहे त्यावरती कळेल. कारण मी युट्यूब स्टार्ट करून खूप वर्ष झाली, तेव्हाच्या सगळ्या प्रोसेस वेगळ्या होत्या आणि आता माझं तेवढं लक्ष नाहीये त्याच्यामध्ये की कसं सुरू करतात, काय काय अजून गरजेच्या गोष्टी आहेत. तर ते मी नम्रपणे सांगेन की तुम्ही ते चॅनल्स बघावेत. आणि युट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचं म्हटलं तर खूप कॉन्स्टंट तुम्हाला राहावं लागतं, चांगलं चांगलं कॉन्टेंट द्यावा लागतो, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. किंवा जेव्हा तुम्ही लोकांना मोटिवेट करता किंवा चांगल्या गोष्टी पोहोचवता तेव्हा तुमचं चॅनल चांगलं ग्रो होतं. कॉन्टेंट सुद्धा असा निवडा जो लोकांसाठी चांगला असेल आणि तुम्ही लोकांमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी निवडता, कोणत्यातरी चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करता. कारण सध्या सगळ्यांचं लाईफ एवढं स्ट्रेसफुल आहे की कोणत्याही स्ट्रेस असणाऱ्या गोष्टी, कुठल्याही त्रासदायक असणाऱ्या गोष्टी देण्यापेक्षा लोकांना चांगल्या गोष्टी ज्याने लोकांची ग्रोथ होईल, चांगलं काहीतरी घडेल असं देण्याचा प्रयत्न करा. आता ब्लॉगिंगमध्ये सुद्धा माझा हा प्रयत्न असतो की काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी जाव्यात, बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जाव्यात, आणि त्यामुळे काही ना काहीतरी गोष्टी मी कंटिन्युअसली सांगत असते छोट्या छोट्या. तर हे असं आहे. चला, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि पार्ट 1 पार्ट 2 मे बी करेन, नाही केलं तर एकदमच तुम्ही बघत असाल मे बी. सो चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.